करण्याचा प्रयत्न करतात. तुकोबराय आपल्याला सांगतात, ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. या संपूर्ण संसाराच्या मायेचा संकल्प करून टाका, तीच भक्ती देवाला आवडते. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं देवाने ठेवलंय तसंच राहायचं. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं अजिबात करायचं नाही. चित्तामध्ये कायम समाधानच असलं पाहिजे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचितांचे. हा मृत्यूलोक असं आहे जिथं दुःख आणि दुःखच मिळतं आणि आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचा आपल्याला फेड या मनुष्य जन्मातच करावी लागती. त्याच्यामुळे तुकोबाराय सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचितांचे. पुढे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुकोबाराय सांगतात, देवा आता जे होईल आणि जे नाही होईल सगळं तूच करशील. त्याच्यामुळे माझा सगळा संसार तुझ्याच चरणी अर्पित आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तन संपवायला हरकत विठ्ठल. जीवन जगत असताना कायम असं जीवन जगायचं की आपण दुसऱ्यासाठी कायम सहाय्यकारक असलो पाहिजे. आपण जे कर्म करतो त्यातून दुसऱ्याला कधीच इजा नाही झाली पाहिजे, दुसऱ्याला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. त्याच वेळी देव म्हणतो, मी या जीवाला जन्माला घातलं आणि माझा हा विचार योग्यच होता. ज्यावेळी देवाला असं वाटेल की हा खरंच मी या जीवाला जन्माला घातला आणि हा योग्यच आहे, त्यावेळी आपण जीवन जगून काहीतरी केलं असं आपल्याला वाटेल. त्यामुळेच तुकोबाराय सांगतात, आपण जसं जगतो, जसं देवाने ठेवलंय तसंच राहायचं. याची त्याची अपेक्षा करायची नाही. तुकोबारायांचं स्वतःच उदाहरण घ्या ना. अहो इतकी श्रीमंती ना तुकोबारायांकडं, परंतु कधीच त्यांना पैशाचा अहंकार नाही. अगदी किती काही झालं तरी सुद्धा कधीच त्यांनी अहंकार केला नाही. कधीच लोकांना केलं नाही की तू असा आणि तू तसा. त्यांनी आपल्या भगवंताविषयी कायम एकनिष्ठता ठेवली आणि हीच एकनिष्ठता आपल्या सर्वांच्यात रुजावी म्हणून तुकोबारायांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिले आणि त्या अभंगाचं पारायण आपण करतो. त्या अभंग आपण अनेकदा ऐकतो, वाचतो, परंतु त्या अभंगात तुकोबाराय आपल्याला काय सांगू इच्छितात ते आपण आचरणात आणतो का? तर ते आपण आचरणात आणायचं. त्याच वेळी संतांनी आपल्यासाठी जे काही अभंग ओव्या रचल्या त्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटेल. तुकोबारायांनी एवढी सगळी श्रीमंती सगळ्या गरिबांना देऊन टाकली, गोरगरिबांना, आणि स्वतः त्या भगवंताच्या चरणी लीन झाले. ही भक्ती खरी देवाला आवडते. मग देवाची भक्ती करायची आणि शेवटी तसंच सोडून द्यायचं का? तर नाही. मग आपली भक्ती कोणासारखी होईल? तर त्या भरत राजासारखी. भरत राजा कोण? तर ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव पडलं तो भरत राजा. ज्यावेळी भरत राजा एक मोठा सम्राट होता, त्यावेळी एकदा त्याचं ठरलं त्याच्या दासांसोबत त्याला जलक्रीडा करण्यासाठी जायचं होतं. जायचं असताना त्याचे गुरु आले. राजा संस्कारी होता. त्याचे गुरु आले, त्याला राग आला, परंतु त्याने ते चेहऱ्यावरती व्यक्त करून दाखवलं नाही. त्याच्या गुरूंचा त्याने तोच आदर सन्मान केला जो तो अगोदर सुद्धा करायचा, तो आता सुद्धा त्याने केला. त्याचा आदर सन्मान पाहून त्याचे गुरु तृप्त झाले त्याच्यावरती. त्यानंतर थोडा वेळ गुरु बसले आणि गुरूंनी विचार केला, ह्याने आता आपल्याला इतका सगळा आदर सन्मान दिलाय, तर आपण सुद्धा याला काहीतरी दिलं पाहिजे. संतांकडे देण्यासारखं काय असतं? धन, पैसा नाही. संतांकडे असतं ज्ञान. त्याचे गुरु त्याला ज्ञान सांगू लागले. त्याचे गुरु सांगू लागले, हे बघ राजा, तू आता कितीही श्रीमंतीत जग, परंतु सगळ्यांना एकदा ना एकदा त्या देवाच्या घरी जायचंय. प्रत्येकाची वेळ ही येतेच. त्याच्यामुळे देवाचं नाम घेणं थांबवू नको. देवाला आठवत राहा आणि
भगवंताच्या नामात तू तल्लीन राहत जा. या अहंकारात, या पैशाच्या अहंकारात, गर्वात तू कधीच राहू नको. त्याचे गुरु त्याला ज्ञान सांगत होते, तो ऐकल्याचं नाटक करत होता. त्याचं सगळं लक्ष कुठं होतं तर दासींसोबत त्याला जलक्रीडा करायला जायचं होतं. त्याच्या मनात काय, कधी हे गुरु जातात आणि कधी मी माझ्या दासींसोबत जलक्रीडा करायला जातोय. त्याने मनापासून तर ते ज्ञान ऐकलं सुद्धा नव्हतं, परंतु त्याचे गुरूंनी त्याला खूप ज्ञान सांगितलं आणि गुरुदेव निघून गेले. गुरुदेवांचा आदर सन्मान केला. त्या संस्कार हे आपल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि ते संस्कार त्या राजाला होते. गुरुदेव गेले. गुरुदेव गेल्यानंतर तो दासींसोबत जलक्रीडेसाठी गेला. असे अनेक वर्ष गेले, परंतु ते राजाने काही ज्ञान मनापासून ऐकलं नव्हतं. आता राजाचं तारुण्य संपलं. राजा म्हातारा होऊ लागला आणि तो म्हातारा राजा एक दिवशी आपल्या सारख्यासोबत रथात बसून चालला होता आपल्या राज्याचं भ्रमण करण्यासाठी. जाताना त्याने पाहिलं एका बैलाला एक कसाई जोरात ओढत होता आणि मागून त्याच बैलाचा मालक त्याला आसोडाने फटके मारत होता. राजाने त्याच्या सारथ्याला विचारले, हे काय चाललंय? त्यावेळी सारथी म्हणाला, महाराज आता हा बैल म्हातारा झालाय, याचा तर काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आता तो कसाई ह्याला घेऊन चाललाय आणि त्याचा मालक त्याला फटके मारतोय, म्हणजे आता त्या बैलाला नेऊन मारायचं. मग हे कळल्यानंतर राजानं डोक्याला हात लावला आणि म्हणला, तो रथाच्या खाली उतरला आणि रथाच्या चाकाला पाठण करून असा डोक्याला हात लावून बसला. का तर त्यानं विचार केला, हा बैल म्हातारा झाला, याला नेऊन मारायचं, मग मी ही आता म्हाताराच होत चाललोय, माझंही काही राहिलंय का नाही. आणि मग त्याला आठवू लागलं, कितीतरी वर्षांपूर्वी आपले गुरुदेव आले होते आणि आपल्या गुरुने आपल्याला ज्ञान सांगितलं होतं. ते तर त्या राजाने कोणतं ज्ञान आठवू लागलं, जे त्या राजाने मनापासून ऐकलंच नव्हतं. ते ज्ञान त्या राजाला आठवू लागलं आणि ते ज्ञान आठवू लागल्यावरती राजाला एक युक्ती सुचली. राजा रथात बसला, राजवाड्यात गेला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या पोराचा राज्याभिषेक सुद्धा केला आणि वनामध्ये भगवंताच्या भक्तीसाठी निघून गेला. त्या भगवंताच्या भक्तीत इतका तल्लीन झाला, इतकी तो भक्ती करू लागला की तो 5 मिनिट असा बसला की त्याला ब्रह्मसमाधीच लागायची. 5 मिनिट असं बसलं की ब्रह्मसमाधी लागायची. आणि एक दिवशी राजा असाच बसला होता. माऊली सांगतात, ज्यावेळी आपले डोळे पूर्णपणे बंदही नसतात आणि पूर्णपणे उघडेही नसतात, आपल्या नाकाच्या शेंड्यावरती आपले ज्यावेळी पूर्णपणे लक्ष केंद्रित असतं, त्यावेळी आपण भगवंताच्या फार जवळ आलेलो असतो. आणि राजा अगदी त्या स्थितीत बसला होता. आता थोड्याच वेळात राजाला साक्षात्कारच होणार होता, परंतु त्या क्षणी पुढून जोरात एक हरिण पळत गेलं आणि त्याच्या मागे वाघ पळत गेला आणि त्या हरणासोबत तिथे एक छोटंसं पाडसही होतं. हरण गेलं आणि त्या नदीच्या पलीकडे त्याने उडी मारली. वाघ त्याच्या मागे गेला आणि वाघाने जाऊन हरणाला खाल्लं. उरलं कोण? आता ते छोटंसं पाडस. आता त्या पाडसाचं करायचं काय? त्या राजानं त्या पाडसाला घेतलं. आता राजाचा संपूर्ण दिवस कशात जायचा? भगवंताच्या भक्तीत. आता काय व्हायला लागलं, तो भगवंताच्या भक्तीकडे कमी लक्ष द्यायचा, परंतु आता ते हरणाचं पाडीस आलं होतं. भगवंताकडे कमी लक्ष देऊन तो लक्ष कुणाकडे जास्त द्यायचा? हरणाच्या पाडसाकडे. म्हणजे तो सकाळी उठले जिथे सूर्याला पाणी घालायचा, तिथे आधी हरणाला खायला द्यायचा. ज्यावेळी ध्यानात बसण्याआधी ओमचं गुंजन करायचा, तिथे हरणाचं पाणी आहे का, हरणाला खायला आहे का बघून मग तो ध्यानात बसायचा. ध्यानातून आल्यानंतर भगवंताच्या पाया पडायचा, तिथे हरणाचं संपलेलं खायला टाकायचा, हरणाच्या आसपासची स्वच्छता करायचा. त्याच्यामुळे त्याचं निम्म तरी लक्ष भगवंतापासून दूर होऊन त्या हरणापाशी गेलं. आता राजाचा अंतिम काळ जवळ आला आणि राजा अगदी म्हणजे त्याने फार तपश्चर्या केली होती. त्याच्यामुळे त्याला कळू लागलं की आता माझा अंतिम काळ जवळ आलाय. आता राजाने काय म्हणायचं? भगवंताचं नाम घ्यायचं ना. परंतु राजाचा अंतिम काळ जवळ आला ना, त्याला त्याचे गुरु आठवले ना भगवंत आठवला. त्याला आठवलं काय? मी गेल्यावर त्या हरणाचं व्हायचं
कसं? आता करायचं काय? मी गेल्यावर हरणाचं व्हायचं कसं? महाराज त्या हरणाच्याच विचारात राजा मेला ना. त्याच्यामुळे संत सांगतात वासनेच्या संगे जाऊ नको रे मना, पाहत्या रावणा कैसे झाले. ही वासना इतकी वाईट आहे, ही माया इतकी वाईट आहे, जिच्या आपण जितकं तिच्या मागे लागल तितकं ती आपल्यापासून दूर पडणार, तितकी ती आपल्याला गुंतवत राहणार. या संसारात मोह माया या सर्वात ती आपल्याला गुंतवत राहणार. परंतु आपल्याला या सगळ्यापासून अलिप्त राहायचंय. आणि काय करायचंय? भगवंताला आपण त्याची केलेली कोणती भक्ती आवडती? आपण या सगळ्यापासून अलिप्त कसं राहायचंय? तर तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणी. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं देवाने आपल्याला ठेवलंय तसंच आपण राहायचं. चित्तामध्ये कायम समाधानच असलं पाहिजे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, माझं जीवनात असंच झालं, माझ्या जीवनात तसंच झालं, काही उपयोग नाही. भगवंत आपल्याला जे देतो ते आपल्या कर्मांमुळे देतो. आणि ते भगवंत आपल्याला फेडायला लावतो. आणि आपण जर चांगल्या दिवसांच्यात वाईट कर्म केले तर पुढे जाऊन आपल्याला वाईटच भोगावं लागतं. पुढे जाऊन आपल्यासोबत वाईटच काहीतरी घडतं. आणि जर आपले दिवस वाईट आहेत परंतु भगवंताने तरी सुद्धा आपण चांगले केले, सत्कर्मच केले, तर निश्चित समजायचं आपला पुढचा काळ हा अगदी चांगला आहे. त्याच्यामुळे भगवंताची भक्ती ही करत राहायची. आणि मला हेच पाहिजे, कारण आपल्याकडे जेवढं काही आहे ते सर्व नश्वर आहे, ते सर्व निघून जाणार आहे. अहो काय सांगू तुम्हाला, म्हणून सांगते आपला हा देह सुद्धा निघून जाणार आहे. आपण फक्त भगवंताचे. हा देह सुद्धा आपला नाही. प्रत्येक जणाला मरावं लागतंच, असं कोणच नाही. आज आपल्या पृथ्वीवरती 750 करोड लोक राहतात. तुम्ही मला एक माणूस असा पकडून आणून दाखवा जो कधी मेलाच नाही. सगळी मरणारच आहेत. त्याच्यामुळे भगवंताची भक्ती करा. त्याच्या भक्तीत कधीच मागं पुढं होऊ देऊ नका, कारण त्याच्याशिवाय आपलं कोणीच नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा. देव फक्त देव माझा आहे, बाकी कोणच माझा नाही. कारण माझा हा देव सुद्धा मी ज्याला इतका जपतो तो देव सुद्धा मला सोडून निघून जाणार आहे. माझ्या सोबत काय येणार आहे? तर फक्त माझी कर्म, जी की मी चांगली करतो की वाईट, ते फक्त मला माहित असतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादं चांगलं किंवा वाईट कर्म केलं तर ते पाहण्यासाठी आपल्याला असं वाटतं की कोणच नाही, परंतु ते पाहण्यासाठी स्वतः पांडुरंग तिथे असतो, स्वतः भगवंत तिथे असतो. त्याच्यामुळे त्याची भक्ती करतच राहा. तो जसा आपल्याला ठेवल त्या आनंदात राहा. नाहीतर आपण नुसतं धनाच्या मागे पळायचो. धन म्हणजे काय? आपली सावली असते. आपण आपल्या सावलीच्या मागे पळालो की सावली अजून पुढे जाते. आणि आपण आपल्या सावलीच्या विरुद्ध दिशेने पळालो की सावली आपल्या मागेच पळत होते. अगदी त्याच प्रकारे धन असतं. धनाच्या मागे कधीच पळू नका. ज्यावेळी धनाच्या मागे तुम्ही पळणार नाही, ज्यावेळी भगवंताचं कार्य करत राहतात त्यावेळी धन स्वतः तुमच्यापाशी येईल. काय सांगू, चार भावकीतली लोक होती बर का. 4ही जण. आता उन्हाळा लागला, काही काम नाही, त्याच्यामुळे सगळी पाईपलाईन, चौघं सुद्धा पाईपलाईन खोदत होती. आणि ती खांदा अगदी कडक ऊन पडलं होतं आणि दुपार झाली होती. आणि त्या दुपारच्या उन्हाच्या तडाख्यात सगळी सावलीत बसली. परंतु एक जण खांदत होता, कष्टाळू होता, आणि खांदा त्याच्या कुदळीला सोन्याचा मोहराचा अख्खा हांडच लावला. तो लागला. सगळी एकदम आळशी होऊन पडली होती. तिघं पळत आली आणि म्हणली काय बघू. सगळ्यांनी तो हांडा बाहेर काढला आणि सगळ्यांनी विचार केला, आता आपण श्रीमंत झालो. आता आपल्याला ही पाईपलाईन खोदायची गरज नाही आणि रानं नीट करायची गरज नाही. आता आपण झालो श्रीमंत. का? तर सोन्याचा हांडा भेटला ना. मग धन कुणाचं असतं? तर ते ऐका. चौघांनी विचार केला, आता याचे 4 भाग करायचे आणि चौघांच्यात वाटून घ्यायचे. परंतु त्यातला एक जण म्हणाला, एवढी काय गडबड, ही तर आता आपलंच आहे. आपण थोडीशी आता शिदोरी काढू आणि खाऊन घेऊ आणि मग ते धन चौघांच्यात वाटून घेऊ. त्यातला एक म्हणला, आता तर आपण श्रीमंत झालो.
मोठी विहीर आहे, त्यांना त्या दोघांना आपण पाणी आणायला लावायचं आणि ती दोघं विहिरीत डोकावली की आपण त्यांना मागून ढकलून द्यायचं, म्हणजे ती तिथं मरतात. त्याचं 4 भाग होण्यापेक्षा 2च होते. तिकडून ती जेवण घेऊन आली. आता यांना काय तर ही भाजी खातात आणि जातात मरून. ही आली, त्यांनी भाजी रोटी सगळं ठेवलं आणि हे ती म्हणतात खावा पटकन, परंतु ही दोघं म्हणली नाही, आधी आम्हाला तहान लागली, तुम्ही आधी पाणी आणायला जा. ती दोघं पाणी आणायला गेली, ही दोघं मागून गेली, दिलं त्यांना ढकलून. राहिली 2च जण. ही दोघं आली, त्यातले एक म्हणला अरे कुठं लगेच 2 भाग करत बसतोय, आधी मस्त पनीरची भाजी आणली, त्यांनी खाऊन घेऊ. ह्यांनी त्या जेवणात टाकलं होतं विष. ह्यांना काय माहिती, ह्यांनी घेतली पनीरची भाजी, रोटी मस्तपैकी खाल्ली आणि ती पण विष भेटून मरून गेली. दान झालं कुणाचं? इथं कोणच कुणाचं नसतं. त्याच्यामुळेच आमचे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. त्याच्यामुळे धनाच्या मागे तर कधीच लागू नका, पण देवाची मात्र मनापासून भक्ती करा. देवाला कधीच सोडू नका, कारण लक्ष्मी माता म्हणती जे माझ्या मागे पळेल ना त्याच्याकडे मी जाणार नाही, पण जे माझ्या पतीच्या मागे पळेल ना ते मात्र सात्विक असते, हे मला माहितीये. लक्ष्मी मातेचे पती विष्णुदेव, आपण भगवंताची भक्ती केली की लक्ष्मी आपोआप आपल्या दारात येते. त्याच्यामुळे भगवंताची भक्ती करा. आणि भगवंताची भक्ती आपल्या मनात भावच नाही, आणि भगवंताची भक्ती करून काही उपयोग आहे का? देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा चाल भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देवाची मनापासून भक्ती करा. देवाची भक्ती करायची असेल तर मनात देवाबद्दलचाच भाव असू द्या. देवाला कधीच काय मागू नका, कारण त्या देवाला कळतं आपल्याला आता काय पाहिजे आणि काय नको. बघा ना, सुदामा भगवंताचा इतका जवळचा मित्र होता लहानपणीचा. गुरुकुलमध्ये शिकायला होते सांदीपनी ऋषींच्या. शिकायला असताना भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा त्यांना त्यांच्या गुरुमातांनी सांगितलं तुम्ही दोघं सुद्धा सरपण आणायला जायचं. दोघं सुद्धा सरपण आणायला निघाली. प्रभू श्रीकृष्ण गेले पुढे निघून, मागे राहिला सुदामा. गुरुमातांनी त्याच्याकडे फुटाणे दिले आणि म्हणाल्या कृष्ण आणि तुम्ही दोघं पण ही फुटाणं खा, वाटेत येताना तुम्हाला भूक लागल. सुदामाला ते लक्षात होतं. ते दोघं सुद्धा सरपण काढायला गेली आणि त्यांना आला वाघाच्या डरकळीचा आवाज. आता वाघ आला, त्याच्यामुळे ते घाबरले आणि झाडावर चढून बसले. दोघं पण, सुदामा एका झाडावरती आणि कृष्ण एका झाडावरती, दोन्ही झाडावरती बसले. परंतु सुदामाच्या लक्षात होतं आपल्या दोघांना सुद्धा फुटाणे खायला सांगितले होते. सुदामाला इतकी भूक लागली त्याने सगळे फुटाणे खाऊ लागला. कृष्णाच्या वाटेचे पण आणि त्याच्या वाटेचे पण. देव म्हणतोय ना सुदामा काय होतंय, तू काय खातोयस का? सुदामा म्हणतो नाही देवा मी काहीच नाही खात. मग आवाज कसा येतोय कुडकुड? देवा इथं किती थंडी आहे रे, थंडी वाजते मला, त्याच्यामुळे दाताचा आवाज येतोय. खोटं बोलला सुदामा देवासंग. देवासंग खोटं बोलल्यावर काय भोगायला लागतं बघा पुढं. देवासोबत तिथं खोटं बोलला, परंतु इकडं देव आता मोठा राजा झाला आणि तिकडं सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला, सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला. पुढे जाऊन संपूर्ण त्याच्याकडे दारिद्र्य आलं आणि त्या दारिद्र्यामुळं सुदामा ब्राह्मण पूर्णपणे दरिद्री पिढीला. परंतु नाही विसरला पांडुरंगा, शेवटपर्यंत भगवंताला मात्र विसरला नाही. त्याची पत्नी त्याला सांगायची, अहो सांगताना तुमचा कृष्ण राजा आहे, मग जावा की त्याला काहीतरी मागा तुम्ही. परंतु सुदामा म्हणायचा नाही देवी, माझ्या प्रारब्धाचं फळ मला भेटतंय, मी देवाला जाऊन त्रास देणार नाही. परंतु त्यांची पत्नी त्याच्याकडे खूपच हट्ट करू लागली. मग मात्र सुदामाला वाटलं की माझ्या पत्नीने कोणत्याच गोष्टीसाठी माझ्याकडे इतका हट्ट केला नव्हता, ती माझ्याकडे आता इतका हट्ट का करतेय, तर नक्कीच देवाच्या मनात असेल मी त्याला भेटायला जाऊ. त्याच्याकडे होते 3 मुठी पोहे. ते 3 मुठी पोहे आता
सुदामा म्हणला, देव म्हणला तिथं जाऊन माझ्यासाठी काय आणलं तर काय देऊ? त्यावेळी सुदामाची पत्नी म्हणली, आपल्याकडे फक्त 3 मुठी पोहे, ते जमलं तर न्या. सुदामाने तेच पोहे आपल्या उपारण्यात गुंडाळले आणि जाऊ लागला. देवाला भेटायला निघाला होता. जाता जाता तो भगवंताला भेटायला गेला. गेल्यावरती भगवंताने त्याने निरोप पाठवला की सुदामा भेटायला आलाय. सुदामा भेटायला आलाय कळताच भगवंत सगळं काही विसरला. का तर माझा मित्र मला भेटायला आले. भगवंत सगळं काही विसरून सुदामाकडे भेटायला गेला. सुदामाला जोरात मिठी मारली आणि सुदामाला आपल्या सोबत नेलं. त्याची सगळी ती दारिद्र्याची कपडे काढली आणि राजशाही थाटाचे कपडे त्याला घातली आणि त्याचा अगदी उच्च थाटमाट सगळा केला त्याचा. आणि कृष्ण म्हणाला, सुदामा माझ्यासाठी काही आणलंस का रे तू? आणि मग सुदामाने हळूच ते आपल्या उपरण्यात गुंडाळलेले पोहे काढले आणि ते पोहे भगवंताने 3 मुठी 3 पोहे खाल्ले आणि भगवंताने पहिली मुठी खाल्ली, त्याचा संपूर्ण मृत्यू लोक सुदामाला देऊन टाकलं. भगवंताने दुसरी मुठी खाल्ली, त्याच्या संपूर्ण स्वर्ग लोक सुदामाला देऊन टाकलं आणि तिसरी मुठी खाणार आणि सुदामाला संपूर्ण वैकुंठ देणार. रुक्मिणी माता म्हणाल्या, सगळं गावती गाव दिलंच, आता राहायचं घर पण देता का? तर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगू लागले, रुक्मिणी या घडीला सुदामाकडे काय होतं? त्याची संपूर्ण संपत्ती काय होती? 3 पोहे, 3 मुठी पोहे. आणि या घडीला माझी संपूर्ण जी संपत्ती आहे ती मी त्याला दिलीच पाहिजे, हिशोब बरोबर. परंतु रुक्मिणी मातांनी अनेक वेळा अडवल्यानंतर शेवटपर्यंत सुदामाने भगवंताला काहीच मागितलं नाही. सुदामाचा पाहुणचार झाला. एकच रात्र सुदामा भगवंतापाशी थांबला आणि दुसऱ्या दिवशी निघून आला. शेवटपर्यंत सुदामाने भगवंताला काहीच मागितलं नाही. परंतु आताच आपण ऐकले भगवंत किती उदार मनाचा असतो. देव सुद्धा सुदामाला काहीच मानला नाही. सुदामा गेला आणि बघतो तर काय, त्याची सगळी नगरीच देवाने सोन्याची करून टाकली. सुदामाला आपली नगरी सुद्धा ओळखता आली नाही. अख्खी नगरी देवाने सोन्याची केली आणि मग त्याच्या पत्नीने सांगितलं की इथंच आपण राहतो, परंतु बघा तुमच्या एका भेटीने देवाने तुमची नगरीच सोन्याची केली. हा उदार मनाचा भगवंत असतो. मग भगवंताला काय लागतं तर तेच वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे. आपल्याला या जन्मात पीडा काय येते? आपल्याला या जन्मात प्रत्येक गोष्टीची त्रास का भोगावा लागतो? दुःखच का भोगावं लागतं? तर दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख हे आपल्याला या संसारात पाहायलाच भेटणार नाही. त्याचं कारण काय तर आपलं प्रारब्ध. प्रारब्ध 3 प्रकारचे असतात. पहिलं प्रारब्धच असतं, दुसरं तीव्र प्रारब्ध आणि तिसरं तर तीव्र प्रारब्ध. प्रारब्ध हे जर आपलं वाईट असेल तर कशामुळे ते बदलतं तर आपण जर चांगली संगत केली तर, आपण जर हरिभजनाला गेलो तर. जर आपल्यासोबत वाईट काय घडणार असतं तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं. दुसरं तीव्र प्रारब्ध ते कशामुळे भेटतं? जर आपण हरिभजन केलं, जर आपण भगवंताच्या नामात दंग होऊन गेलो, जर आपण कायम चांगलेच कर्म करत राहिलो तर आपलं तर तीव्र प्रारब्ध मिळतं. म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपल्याला मृत्यूला सामोरे जायला लागणार असेल तर आपला त्या ठिकाणी फक्त ऍक्सिडेंट होतो. एखाद्या ठिकाणी आपला हातच तुटणार असेल तर तिथं फक्त हाताला खरचटतं. एखाद्या ठिकाणी आपल्याला फार मोठी इजा होत असेल तर ती थोडक्यात निघून जाते. ते तर तीव्र प्रारब्ध. आणि तिसरं ते तीव्र प्रारब्ध आणि तिसरं तर तीव्र प्रारब्ध. ते काही केल्यामुळे नष्टच होत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहितीये, मी हे केल्यावरती मी पाप करतोय, हे म्हणजे माझ्याकडून वाईट कर्म
त्याच्यामुळे आता आपला किती वाईट काळ असू द्या, पुढे जाऊन जर आपण चांगलंच केलं तरच भगवंत आपल्याला पुढे नेतो. कारण जर देवाने ठरवलं की ह्याला उंचीवरच न्यायचं, अख्खं जग जरी आपल्या विरोधात असलं तरी भगवंत आपल्या सोबत असलं ना, आपण उंचीवरती गेल्याशिवाय राहत नाही. आणि जर भगवंताने ठरवलं आता याला खड्ड्यातच पाडायचं, अख्खं जग जरी आपल्या सोबत असलं ना, आपण खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आसपासच्या लोकांच्या नजरेत चांगलं होऊ नका. मी हे कार्य केल्यावरती माझ्या भगवंताला काय वाटेल हा विचार करून ते कर्म करा. मी हे कार्य करतोय चांगलंच करते का हा विचार करून ते कार्य करा. भगवंताने आपल्याला इतकी तरी बुद्धी दिली की आम्ही तुमच्या कृपादाने जाणून शुद्ध मंद सोने, चांगलं काय आणि वाईट काय हे भगवंताची आपल्यावरती इतकी तर कृपा आहे ते आपल्याला कळतं. मग आपण चांगलेच कर्म केले पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन चांगलंच काहीतरी मिळतं. त्याच्यामुळे चांगले कर्म करायचे. एकदा असंच एक वारकरी, फार महान वारकरी होते, भगवंताचे एकदम निस्सीम भक्त, आणि ते वारीला चालले होते. भगवंताचे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांशी. आता सुद्धा जर विठ्ठल विठ्ठल हे भजन चाललं असेल, पांडुरंगाचं भजन चाललं असेल, तर आपल्या हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. का तर मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांशी. जर मुखात नाम असेल तर हातात मोक्ष यायला वेळ लागत नाही. जर नामाचा छंदच नसेल तर हा देह तरी काही उपयोगाचा आहे का? हा देह तर नश्वरच आहे, परंतु भगवंताने आपल्याला देह करण्यासाठी दिलाय, तर नाम घेण्यासाठी. मग ते नाम आपण घेतलंच पाहिजे. भगवंताचं नाम फार मोठं आहे आणि ते नाम न घेता आपण जर पुढे चालत राहिलो तर उपयोग नाही. त्याच्यामुळे भगवंताचं नाम आपण कायम घेतलंच पाहिजे. आणि कारण नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह तर जाणारच आहे, पण तो देह जाण्याआधी आपण नाम एकदा तरी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. अगदी त्याच प्रकारे ते वारकरी अगदी भक्तीत भगवंताच्या नामात तल्लीन होऊन वारीला चालले होते. जाता जाता शेजारी त्यांना एक अगदी रात्र झाली होती. आता राहिलं कुठं, विसाव्यासाठी जागा नाही. त्याच्यामुळे शेजारी एक घर होतं. त्या घरामध्ये राहायचा विचार त्यांनी केला. त्या घरामध्ये गेले आणि तिथे त्यांनी विचारलं मला इथे राहण्यास जागा मिळेल का? त्यावेळी तिथले एकच जोडपं राहत होतं पती पत्नीचं. त्यातला पती म्हणाला की तुम्ही इथं राहू शकता. त्याच्या पत्नीने संपूर्ण स्वयंपाक केला आणि त्या वारकरीला जेवण घातलं. वारकरीला जेवण घातलं, आतमध्ये दोघं पती पत्नी जेवले. वारकरी बाहेर झोपला आणि पती पत्नी आतमध्ये झोपले. झोपल्यानंतर अगदी निम्मी रात्र झाली आणि ती पत्नी उठून, ती स्त्री बाहेर आली उठून आणि त्या वारकऱ्याला म्हणाली की मला तुमच्यासोबत सांसारिक व्यवहार करायचे. परंतु तो वारकरी म्हणाला मी तर वारकरी आहे, मला काही हे माझ्याच्यानी शक्य नाही, मी त्या हरीचा दास आहे. परंतु ती हट्टाच पेटली, नाही नाही मला तुमच्यासोबतच सांसारिक व्यवहार करायचे. मग तो वारकरी म्हणाला नाही हे शक्य नाही, अगं घरामध्ये तुझा पती झोपलेला आहे आणि मी तुझ्यासोबत सांसारिक, मला शक्य नाही. ती म्हणाली तुम्हाला त्याची चिंता आहे का? ती गेली आणि जोरात त्याच्या मानावरती कुऱ्हाड घातली आणि स्वतःच्या नवऱ्यालाच मारून टाकलं आणि म्हणली आता मला तुमच्यासोबत सांसारिक व्यवहार करू द्या. वारकरी भगवंताचा निश्चित भक्त होता. नाही म्हणला मला हे शक्य नाही. त्यावेळी आता आपला पती तो गेला, आता आपण करायचं काय? स्त्री मोठ्याने ओरडू लागली निम्म्या रात्रीची, कोणी आहे का वाचवा, कोणी आहे का वाचवा. गावातील पुढारी वेगळे सगळे आले. आल्यावरती ती बाई म्हणाली हा ढोंगी वारकऱ्याचा पोशाख घालून आलाय, आतमध्ये येऊन माझ्या पतीला मारलं आणि आता माझ्यावरती बलात्कार करायला निघालाय. त्यावेळी ते गावकरी म्हणाले वारकऱ्याचे कपडे घालून जर तू स्त्रियांना त्रास देत असशील तर तुझा जीवन जगून काहीच उपयोग नाही. तो व्याकुळ होऊन सांगत होता की नाही मी काहीच नाही केलं. परंतु गावातले लोक ऐकत नव्हते. गावातल्या लोकांनी आता ठरवलं की याला मारायचं. परंतु काही लोक म्हणाले हा वारकरी पोशाखात आहे त्याच्यामुळे याला मारायचं नाही, त्याचा आपण हातच तोडून टाकू. का तर त्याने ज्या हाताने तिच्या पतीला मारलं तो हातच त्याचा तोडून टाकू आणि त्या वारकऱ्याचा उजवा हात तोडून टाकू. निश्चित वारकरी होता. आपल्या जागी एखादा असता घरी निघून गेला असता, भगवंताविषयी आदर सन्मान काहीच राहिला नसता. परंतु तो त्याने
आणि तिकडे बोट दाखवलं. कसाई गायीच्या मागे गेला आणि गायीचं शिर तिच्या धडा वेगळं केलं आणि गायीला मारून टाकलं. आणि मग त्याला कळालं की तो साधू या जन्मी वारकरी बनला होता, तीच गाय या जन्मी ती स्त्री बनली होती आणि तोच कसाई या जन्मी त्या गायीचा त्या स्त्रीचा पती बनला होता. त्याच्यामुळे या कसाईने त्या गायीला मारलं आणि ह्या जन्मात तेच प्रारब्ध तिचं फेडण्यासाठी त्या बाईने तिच्या पतीला मारलं. आणि त्या कसाईच्या पतीने त्या बाईने त्या कसायाला मारलं. आणि तेच साधू ज्यांनी गायीकडे हात करून दाखवला होता त्यांचा या जन्मी तो हात तोडला. त्याच्यामुळे आपल्या जीवनात कितीही संकट येऊ द्या, आपण जे कर्म करल त्याचं आपल्याला ते फेडावंच लागणार आहे. परंतु आपण भगवंताचं हरीचं नाम मुखाने घेतलं तर ते तीळ नाही तिळाचा कण तरी कमी होऊ शकतं. त्यामुळे कितीही संकट येऊ द्या, काहीही होऊ द्या, त्या भगवंताचा वरचा विश्वास कधी कमी करू नका. कारण आपण जर आता भगवंताचं अस्तित्व मान्य केलं नाही ना, देवाला काही फरक पडत नाही हो. पण ज्यावेळी देव आपलं अस्तित्व मान्य करणार नाही ना, जग आपल्याला स्वीकारणारच नाही. त्यामुळे भगवंताची मनापासून सेवा करा, त्याला कधीच विसरू नका. वाईट गोष्टी सुद्धा संत तर म्हणायचे देवा मला दुःख दे का, तर मला दुःखात तुझी आठवण होते, सुखात तुझी आठवण होत नाही. परंतु आपण काय म्हणतो, देवाला सुखी ठेव. देवाला कळतंय आपल्याला काय द्यायचं काय नाही, आपण फक्त त्या देवाचं नाव घ्यायचं आणि सगळं त्या भगवंतावर सोडून द्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला दुःख येतं, परंतु त्या दुःखाची फेड आपण चांगल्याच कर्माने करायचं. देव आपल्याला चांगलंच काहीतरी देतो. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. 4थ्याही चरणाचं आपण लवकरच सोडू. त्यापूर्वी भगवंताच्या नामात असं दंग व्हायचं की स्वतःचं देह भान विसरून जायचं. अगदी संतांसारखं भगवंताच्या नामात दंग व्हायचं. कारण नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जाळायचे आणि भगवंताचं नाम घ्यायचं. सर्वांनी हात वर करा. संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्य सुद्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचितांचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्य सुद्यावे समाधान. तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्य सुद्यावे समाधान. विठ्ठल चौथ्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. त्याच्यावरच भार घाला. कशावर? सगळा संसार देवाला सांगायचं, देवा आता मी तुझ्या नामात तल्लीन होतोय, माझा सगळा संसार
झाले होते. अगदी त्याच प्रकारे आपण सुद्धा भगवंताचं नाम घ्यायचं आणि त्या नामात इतकं तल्लीन व्हायचं भगवंतावरती सगळं. आता जे काही होईल ते तुझ्यासाठी. देवा मेलो तरी तुझ्यासाठीच आणि जगलो तरी तुझ्यासाठीच. अगदी त्या बाजी प्रभू देशपांडे सारखं छत्रपती शिवरायांवरती किती निष्ठा होती अहो त्यांची. काही लोक म्हणतात कीर्तनात शिवरायांचं नाव घ्यायचं नाही. ते काही देव होते का? ते देव होते का नाही? काही जण मान्य करतील, काही जण नाही करतील. पण महाराज देवातले देवच्या राजामुळे आहेत ना, सुखरूप आहेत ना, तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी खूप केलं. अखंड स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांवरती मावळे इतके जीव तोडून का असायचो? जीव तुटून त्या शिवरायांसाठी का लढायचे? त्याचं कारण म्हणजे एकमेव राजा असा होता जो स्वतः तलवार घेऊन पुढे जायचा, जो स्वतः म्हणायचा आधी मी वार करणार आणि मग आधी माझ्यावर वार होणार आणि मग माझे मावळे वार करणार आणि मग माझ्या मावळ्यांवरती वार होणार. हे माझे छत्रपती शिवरायांचे विचार होते. ते विचार आपण कधीतरी आपल्या ह्याच्यात आणले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे संपूर्ण आयुष्य आदर्श होते. एक वेळ तुमच्या चंद्रावर तुम्हाला डाग दिसेल पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावरती एक सुद्धा डाग दिसणार नाही. हे छत्रपती शिवराय होते माझे. त्याच्यामुळे मावळे त्यांच्यावरती इतकं जीवापाड प्रेम करायचे. अगदी आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे आपल्याला छत्रपती शिवरायांसाठी लढलेले दिसतात. कवी कलश छत्रपती संभाजी राजांसाठी त्यांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिलेली आपल्याला दिसते. बाजी प्रभूंनी संपूर्ण अगदी त्यांचं शत्रूंनी त्यांचं धडा वेगळं, शरीर त्यांचे धडा वेगळं केलं, परंतु तरी सुद्धा ते फक्त धडाने लढत होते. हे बाजी प्रभू आपल्याला दिसतात. शिवा काशीत ज्यावेळी त्यांच्यावरती वार होत होता, परंतु तो वार स्वतःवरती झेलून सय्यद बंडाला मारणारे शिवा काशीत आपल्याला पाहायला भेटतात. ते याच मातीत आणि याच मातीतले आपले आजकालचे मुले काय करतात? आपल्या मुलांना आपण संस्कार देतोय का? आपल्या मुलांना आपण संस्कार दिलेच पाहिजे. विठ्ठल कारण आजकालची मुलं मोबाईल मध्ये इतकी वेडी झालेत, इतकी धुंद झालेत की त्यांना बाहेरच्या जगाचं काही घेणं देणंच नसतं. परंतु आज ही संपूर्ण मुलं मुली टाळ घेऊन उभे राहिलेत ना. मला नाही माहिती पुढे जाऊन काय बनतील, मला नाही माहिती कीर्तनकार बनतील, प्रवचनकार बनतील, पण तुम्ही एवढा ठामपणे सांगू शकते ही मुलं कधीच तुम्हाला कंजरच्या आटीवरती सापडणार नाहीत. कारण ज्यावेळी ही सगळी भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन टाळ घेऊन उभी राहतात ना, त्याच वेळी देव त्यांच्यावरती इतकी कृपा करतो, इतकी कृपा करतो की आयुष्यात कोणतंही पाऊल टाकू दे ते यशस्वीच होतात. त्याच्यामुळे आपल्या मुलांना संस्कार हे लागलेच पाहिजेत. जिजाऊंना शिवराय त्यांच्या गर्भात असताना माझे जिजाऊंना डोहाळे काय लागत, माझे जिजाऊंना डोहाळे लागायचे, घोड्यावरती बसायचे, माझ्या जिजाऊंना डोहाळे लागायचे, डोंगर सर करण्याचे, किल्ले जिंकण्याचे डोहाळे माझ्या जिजामातेला लागायचे. आजकालच्या आईला डोहाळे काय लागतात? आजकालच्या आईला डोहाळे लागतात चिंच बोरे खाण्याचे. आजकालच्या आईला डोहाळे लागतात पिक्चर बघण्याचे. का? कुठे चाललंय आपलं जग? याच मातीत जन्माला आले का हो माझे शिवराय? ज्यांनी संपूर्ण स्वराज्य उभं केलं होतं ते कशासाठी? शिवरायांनी विचार नव्हता केला मी हे स्वराज्य उभं करेन आणि माझ्या स्वराज्यातल्या पोरी आई बापाला फसवून त्यांना दगा देऊन पळून जातील. नव्हतं वाटलं माझ्या शिवरायांना. शिवरायांनी प्रत्येक मुलीकडे आपली आई आणि बहीण म्हणूनच पाहिलं. कधी शिवरायांनी कोणत्याच मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं नव्हतं. शिवरायांनी कधीच विचार केला नव्हता की मी घडवलेल्या स्वराज्यात असं काही घडेल. शिवरायांना वाटायचं माझं स्वराज्य म्हणजे प्रत्येक माणूस माणसाला अगदी आपुलकीने वागेल, प्रत्येक माणूस प्रत्येकासोबत अगदी जिव्हाळ्याने वागेल. त्याच्यामुळे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि शिवरायांनी इतकं सगळं केलं आणि त्याची आपण परतफेड आता जर शिवराय आपल्याला पाहत असतील तर काय म्हणत असतील हो?
मी स्वराज्य निर्माण केलं आणि काय आता त्या स्वराज्याची अवस्था आहे. परंतु ते बदलवणं तो काळ बदलवण्यासाठी आपण आहोत. आपण तो काळ बदलवायचा. आपण त्याची परतफेड करायची. शिवरायांना दाखवून द्यायचं की शिवराय तुम्ही आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं ना, ते स्वराज्य आम्ही अशा प्रकारे सांभाळत आहोत. शिवरायांवरती मावळे जीव तोडून का टाकत, तर त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला फक्त एका पोवाड्यातून छोटस उदाहरण देऊन जाते. बाजी प्रभूंचं. धन्य धन्य बाजी प्रभू वीर बाजी संगती. शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठर वाहत चालला दादा. दादा र जिरा दादराजी जी जी जी. दादा र जिरा दादराजी जी. दोन दिवसाला दोन पालख्या चालल्यात. त्यापैकी एका पालखीला खाण्याच्या सैन्यानं गरडा घातला. पालखीतून शिवाला बाहेर काढलं. सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली. हुजूर हुजूर शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आला असला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. बघा काय कमी आहे का. आणि कडा आणला सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपल्या गेला. तर इकडे बाजी प्रभूंनी गाजापूरची खिंड घातली आणि म्हणतायत बाजी राजा आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावर रवाना व्हा. तर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना आडून धरतो. आणि म्हणतायत राजे, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथून आलो. आता जे होईल ते मिळूनच करू. आणि म्हणतायत बाजी, नाही राजा लाख मिळाले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग राजा विशाळगडावरती निघाल्यावरती बाजीची काय अवस्था झाली ऐका. रक्तानं भिजली बाजी. रक्तानं भिजली बाजी. थांबाया होईना राजी. तवा नाही मला र बाजी न बाजी लावी जीवाची बाजी. कधी पोहोचल तिथे गडावर राज शिवाजी जी. राज शिवाजी. रक्ताच्या थरात आलेले बाजी प्रभू म्हणतात, अशी सप्त या सगळीचा बार वाजेल लागला तरी म्हणतायत बाजी राजे आपण गडावरती पोहोचला नाहीत. राजा जर तुम्ही गडावरती पोहोचत नाही तर या बाजीचा प्राण जाणार नाही. राजा तर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग काय घडलं. कडडड आवाज कडडला. कडडड आवाज कडडला. आला तोफेचा गोळण घेऊन गेला बाजीचा प्राण. घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली जाण. बाजीने केले जीवाचे रान जी जी जी. बाजीने केले जीवाचे रान जी जी जी. आणि म्हणतायत राजे, धन्य बाजी धन्य. जर काय खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा. इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर काय खिंडीला कान लावले तर शब्द ऐकू येतील. हर हर. चूक फूल माफी करावी. धानी धरावी. कीर्ती वर्णावी रजी जी जी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की.
आले, परंतु पहिले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, शत्रू मागे सुटे, तलवार तुटे तरी मागे न हटे. आणि आजकालचे मावळे काय करतात? सकाळी उशिरा उठे, पोरीन मागे सुटे, थोबाड फुटे तरी मागे न हटे. हे हसण्याचा विषय सोडून द्या, परंतु आपण आपल्या मुलांना संस्कार देतो. संस्कार आपण अशाच प्रकारे देतो का? आपण आपल्या मुलांना सांगितले पाहिजे छत्रपती शिवराय. आपल्या मुलांचे आदर्श कोण असतात? अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हे आपल्या मुलांचे आदर्श. आपल्या मुलांचे आदर्श कोण हवेत? आपल्या मुलांचे आदर्श विवेकानंद पाहिजेत. आपल्या मुलांचे आदर्श छत्रपती शिवराय पाहिजेत. सगळ्या बाजूला राहू द्या, परंतु सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून तर संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत, शेताच्या ह्या बांधापासून ते शेताच्या त्या बांधापर्यंत 2 बैलांमागे जो पळत असतो, जो संपूर्ण शेती करत असतो, असा आपला बाप आपल्या पोरांचा आदर्श ठेवा. नक्कीच आपली पोरं काहीतरी मोठी झाल्याशिवाय राहणार नाही.